मिरजमध्ये रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदी अशा घोषणा देत महिलांनी शक्तिवंदन मॅरेथॉन काढले। मिरजेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या शक्तिवंदन मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा शक्तिवंदन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता। मिरजेतील प्रमुख मार्गावरून ही शक्तिवंदन मॅरेथॉन काढण्यात आली। या मॅरेथॉनमध्ये सुमनताई सुरेश खाडे, ज्योतिताई संजय काका पाटील, स्वातीताई शिंदे, ज्योती कांबळे, गीतांजली ढोपे पाटील, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सलगर, रेखा इंगळे, अश्विनी तळेकर, रुपाली अडसुळे, स्मिता भाटकर, माधुरी वसगडेकर, मनीषा सातपुते, शोभा तोडकर, शोभा गाडगीळ, ललिता कांबळे, सुष्मिता कुलकर्णी यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता। या शक्तिवंदन मॅरेथॉनची सांगता किसान चौकामध्ये करण्यात आली। माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत एक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना आणि भारत महासत्तेच्या दिशेने जात असताना या देशामध्ये स्त्रियांचा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करणारे एकमुखी नेतृत्व म्हणजे भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघतो आहोत संपूर्ण भारत देशात शक्तिवंदनेचा कार्यक्रम हा राबवला जात आहे। वन नेशन आणि त्या पद्धतीनं त्या भारताची प्रगती होत असताना महिलांसाठी ज्या योजना राबवल्यात अतिशय लहान मुलांपासून अगदी वयस्कर स्त्रियांपर्यंत अतिशय चांगल्या योजना राबवल्यात आणि ह्या योजना कुठेतरी तळागाळात पोचल्यात आणि खऱ्या अर्थानं त्याची पोचपावती म्हणून आम्ही सगळ्या महिला इथे एकत्रित आलो आहोत। मुलींसाठी असू देत, महिलांसाठी असू देत, चांगल्या योजना राबवल्या गेल्यात। खरं सांगायचं तर 33% आरक्षण आपल्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या भारत सरकारने घेतलेला एक मोठा चांगला निर्णय आहे। म्हणजे आज खरं म्हणायचं तर ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेत, विधानसभेत, संसदेत आता सगळीकडे महिला नेतृत्व करतील आणि चुलीपासून असू दे, गॅसचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, या सगळ्यांचा विचार करून आज आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांचं कुठं तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण बघतो तेवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्यात। त्या सामील झाल्याचा एक अर्थ आहे, त्यातून एक अर्ध तिकीट आज आमच्या महिलांना उपलब्ध करून दिले। वयस्कर माणसांना सुद्धा आपण बघतोय, वयस्कर महिलांना सुद्धा आता तिकीट फ्री झालं आहे। म्हणजे कुठल्याही बाबतीत महिलांचा विचार करणारे असे एकमुखी नेतृत्व आहे आणि त्याच्यासाठी कुठंतरी एक नरेंद्र मोदींच्या भारताचे आपले माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या सगळ्या महिला आम्ही इथे जमलो आहोत। आणि खरं सांगायचं तर भारत महासत्तेच्या दिशेने प्रवास करताना महिलांचा विचार कुणीतरी पहिल्यांदा केले ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज प्रचंड प्रमाणात आपण आज महिला बघतो आहोत। कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत हे दाखवण्यासाठी आणि आता मुलींना मोफत शिक्षणसुद्धा आलं आहे। हे सगळं जे करत आहोत हे सगळं आपला माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली करत आहोत आणि मला मनस्वी आनंद होतो एवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात तिथं सामील झालेत आणि महिलांचा विचार चांगल्या पद्धतीने केले आहेत। आयुष्यमान भारत योजना असू दे आणि मला वाटते पेन्शनसुद्धा आपण बघतो शेतकरी महिलांना आज मिळते। प्रत्येकीच्या खात्यावर 6,000 जमा झालेत। मला जिथं आम्ही जातो तिथं आम्हाला महिला मोठ्या प्रमाणात सांगतायत आम्हाला आज एवढे पेन्शन झाले। असा पण अर्थ निघायला लागला आहे 15 लाख मोदींचे झाल्याशिवाय आम्ही मोदींना पायी उतार होऊन देणार नाही। म्हणजे मला अतिशय आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा हा आनंद द्विगुणित होण्याचं एक कारण आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि त्याच्या योजना आपल्या खासदार साहेबांच्या मार्फत असू दे, महिलांच्या मार्फत असू दे, माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात असू दे, त्या योजना तळागाळात पोचल्या याचा मला मनस्वी आनंद आहे। एवढंच बोलते। जय हिंद। भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो विकसित भारत घडत आहे या भारताला घडवण्यासाठी त्याचबरोबर नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या महिलांना जे काही स्थान दिलेलं आहे त्याचा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व महिला एकत्रित आलो आहोत आणि त्यासाठी आज आम्ही मॅरेथॉन काढलेली आहे। या मॅरेथॉनमध्ये सर्व महिला
त्याचबरोबर शाळकरी मुली, कॉलेजच्या मुली, नवमतदार आणि आमचे बंधू सगळे सामील झालेले आहेत। या मॅरेथॉनला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते। आणि नरेंद्रभाई मोदी यांनी जे आम्हाला स्थान मिळवून दिलेलं आहे, महिलांसाठी जे कार्य करत आहे, त्यासाठी आज शक्तिवंदन कार्यक्रमातून आम्ही त्यांना हॅट्स ऑफ देत आहोत, आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत। आणि हा कार्यक्रम जो आहे मॅरेथॉनचा, तो खूप चांगल्या प्रकारे आमच्या सर्व महिलांनी एकत्रित होऊन बनवला, त्याबद्दल मी सर्व महिलांचे, सर्व लहान शाळकरी मुलांच्या सगळ्यांचेच मी खूप खूप आभार मानते। धन्यवाद। भारताचा विकसित भारताकडे प्रवास होत असताना आज जगामध्ये आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला अव्वल स्थान प्राप्त झालेलं आहे आणि आर्थिक स्थैर्याच्या बाबतीमध्ये आपण जगामध्ये 5व्या स्थानावर येऊन पोहोचलो आहोत। तर या विकसित भारताच्या करिता आणि आपल्या देशावर लोकांच्यामध्ये प्रेम जागृत करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यामधील मिरज येथे आमच्या सर्व भगिनी एकत्रित आलेल्या आहेत, शाळेच्या मुली एकत्रित आलेल्या आहेत, नवमतदार एकत्रित आलेले आहेत। मतदान हे फार महत्त्वाची प्रक्रिया असते आणि मतदान सर्व लोकांनी करावं आणि नवमतदारांच्यामध्ये ही जागृती व्हावी, याकरिता देखील आजची मॅरेथॉन होती। त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये विविध विकासाची कामं महिलांच्याकरता करण्यात आलेली आहेत, महिलांच्याकरता योजना काढलेल्या आहेत। तर या योजनेचा कुठंतरी वंदन व्हावं आणि आपल्या देशाचा आभार मानावे म्हणून ही मातृशक्ती एकत्र आलेली आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या गर्वप्राप्त देशाचा साठी गर्वाने एकत्रित येऊन आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करावं, यासाठी आम्ही तमाम महिला एकत्रित येऊन या ठिकाणी मॅरेथॉन काढलेली आहे आणि याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे।